पात्र लाडक्या बहिणींची संख्या 1,65 कोटींवर आली आहे। कारण बेकायदेशीरपणे पैसे लाटणाऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे। मात्र त्यांच्याकडून पैशांचं वसुलीचं काम अजून सुरू झालेलं नाहीये। वसुली करण्याची अधिकृत यंत्रणा अद्याप ठप्प असल्याची माहिती आरटीआय मधून समोर आलेली आहे। एकदा आपण ग्राफिक्सवर ही सगळी माहिती पाहूया। लाडकी बहिणींची संख्या 1,65,00,000 आहे। आरटीआय मधून ही आकडेवारी समोर आली आहे। लाडक्या बहिणींची संख्या 2,48,00,000 वरून घसरून थेट 1,65,00,000 आली आहे। बेकायदेशीरपणे लाटलेल्या पैशांची वसुली करण्याची अधिकृत यंत्रणा ही अद्याप ठप्प आहे। आरटीआय मधून वसुलीची आकडेवारी प्राप्त झालेली नाहीये। आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजनेचा भार आता दरमहा 2,484 कोटी इतका आहे। लाडकी बहीण योजनेचा वार्षिक खर्च हा 29,819 कोटी इतका आहे। तर बहिणींच्या अपात्रतेची कारणं पहा। केवायसी पूर्ण न केलेले 62 लाख खाती आहेत। वार्षिक कौटुंबिक उत्पन्न त्यांचं 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे। अशा 16 लाख महिला निघाल्या। शासकीय कर्मचारी 4,42,000 इतकी मोठी संख्या होती। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला होत्या 3,60,000। शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेले 8,000 जण यामध्ये आढळले। अशा प्रकारे बहिणींच्या अपात्रतेची ही महत्त्वाची कारणं आहेत आणि त्याची संख्या किती होती ते आपण पाहतोय। योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली। कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिना 2 महिन्यात 4 महिन्यात शक्य नव्हतं। त्यानंतर आपण तपासणी सुरू केली। ई-केवायसी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता। ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-केवायसी केलं नाही। 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं। त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात।